36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. नाशिकमध्ये दिवसेंदिवस अपघाताचं प्रमाण वाढलेलं असताना अपघातामध्ये अनेक जणांना आपल्या प्राणास मुकावं लागतंय. यातच नाशिक शहरामध्ये छत्रपती संभाजी महामार्गावर विंचूर रोडवर भीषण अपघातात एक मालवाहतूक ट्रकनं एका कारसहित मोटरसायकलला जोरदार धडक दिली आहे. अपघातामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत. यामध्ये ट्रक चालक सुनील पारीदार, गौरीशंकर पारीदार वय वर्ष 28 राहणार नानूरखेडा जिल्हा देवास मध्य प्रदेश, वैभव सुभाष पगारे वय वर्ष 32 राहणार जिल्हा पारिदा मध्य प्रदेश यामध्ये जखमी होऊन दोन्ही इसम तालुका येवला जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहेत. रोहित सुखदेव वय वर्ष 25 यांना मीराबाई हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. हा अपघात इतका भीषण होता की ट्रकच्या धडकेमध्ये कारचा अक्षरशः चुरडा झालाय. कारमध्ये नाशिक भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस कय्यूम मोहम्मद शेख आणि त्यांची आई होती. कारच्या एअरबॅग उघडल्यामुळे या धडकेमध्ये दोघांनाही कोणतीही हानी झाली नाहीये, पण मोटरसायकल चालक कारच्या मागेच होता, त्याला मोठी दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती फिर्यादी कय्यूम मोहम्मद शेख, पोलीस कर्मचारी भद्रकाली पोलीस ठाणे वय वर्ष 52 यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना संशयास्पद असून काही कट रचला आहे का यालाही नाकारता येत नाही. आपण बघू शकतोय झालेल्या घटनेचे काही दृश्य समोर आलेले आहेत आणि त्याकरिता पुढील चौकशी आणि सखोल तपास नाशिक पोलीस करत आहेत. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी, नाशिक.